नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, गेल्या रविवारी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात बोलताना एक विधान केलं. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणे कोणतंही पद मिळवायला 2 मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद लगेच उमटायला सुरुवात झाली होती. लगेचच उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत तेही मैदानात उतरले. अंबादास दानवेंनी तर बाईंची ही नमक हरामी आहे असंच म्हटलं. सुषमा अंधारेही उतरल्या. दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी डॉक्टर नीलम गोऱ्हेंचा निर्लज्ज बाई असा उल्लेखही केला. त्यावरून मग अजून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मग रामदास कदम, योगेश कदम, किशोर तिवारी या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंकडे कसे पैसे घेतले जातात याचे किस्से ऐकवले. आणि त्याच वेळी मग संजय राऊतांनी नीलम गोऱ्हे या उमेदवारी द्यायलाही पैसे घेत होत्या, त्या विधान परिषदेत प्रश्न लावायला लक्षवेधी सूचना घ्यायलाही पैसे घेतात असेही आरोप करून टाकले. त्याच वेळी नीलम गोऱ्हेंच्या मुंबई आणि पुण्यातल्या घरासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही सुरू केलं होतं. त्या महिलांनी असं सांगितलं की नीलम गोऱ्हे उमेदवारी द्यायला पैसे घेतात, नाही तर पैठणी त्यांना द्यावी लागते. कोणत्याही कामासाठी ताईंकडे गेल्यावर त्यांना पैठणी द्यावी लागते असं त्या बायका बोलत होत्या. आता खरं खोटं काय ते परमेश्वर, उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेच जाणे. पण त्यामुळे प्रश्न असा येतो की राजकीय पक्षात किंवा राजकारणातच एकूण पदांचा हा असा व्यापार का चालावा? गुणवत्तेच्या आधारावर पद का दिले जाऊ नयेत? सर्वसामान्य माणसाला पडलेला हाच प्रश्न आहे. तर नीलम गोऱ्हेंनी सांगितलं की 2 मर्सिडीज गाड्या द्याव्या लागतात तेव्हा शिवसेनेत एखादं पद मिळते. तर 2 मर्सिडीज गाड्या देण्या इतकी गुंतवणूक माणूस केव्हा करेल हो? जेव्हा त्याला माहित आहे की त्या पदातून मला काहीतरी आर्थिक लाभ मिळणार आहे, तेव्हाच तो 2 मर्सिडीज गाड्या द्यायचा विचार करेल ना. तो जेव्हा 2 मर्सिडीज गाड्या देईल, करून घेऊ शकतो त्या पदाच्या जोरावर, त्याच्यात तो पैसे कमावणार हे उघड आहे. तो पैसे कमावणार. इथे जे पैसे दिले, 2 मर्सिडीज गाड्यांपुरते पैसे दिले, तो 10 मर्सिडीज गाड्यांची किंमत वसूल करणार. हे असंच सगळीकडे चालते. प्रेक्षकांना जर आठवत असेल तर 2020 मध्ये नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरेंनी, ते त्यावेळी मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडे नामनिर्देशित सदस्यांच्या जागांवर नियुक्ती करण्यासाठी 12 जणांची नावं पाठवली होती.
त्यावेळी महाआघाडीत 3 पक्ष होते. प्रत्येक पक्षाकडे म्हणे 4-4 जागा आल्या होत्या. काँग्रेसला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि शिवसेनेला 4, अशा 12 जागा त्यांनी वाटून घेतल्या होत्या. आणि त्या 12 जागांवर जी नावं पाठवली ती अर्थात गोपनीय असतात. मंत्रिमंडळात निर्णय होतो आणि मुख्यमंत्री स्वतःच्या सहीने राज्यपाल महोदयांकडे पत्र पाठवत असतात. तसं ते पत्र गेलं. ते गोपनीय होतं, पण तरीही ती नावं बाहेर फुटली. त्यानंतर काँग्रेस सेवा दलाच्याच मुंबईतल्या एका कार्यकर्त्याने राज्यपाल महोदयांना पत्र लिहून थेट आरोप केला की काँग्रेसची जी 4 नावं पाठवली गेली त्या 4तले 2 व्यक्ती असे होते की ज्यांनी प्रत्येकी 5-5 करोड रुपये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दिले. आता हे खरं असेल तर जेव्हा 5 करोड देऊन तो माणूस आमदार होणार आहे तर तो नक्कीच पुढल्या 6 वर्षात 50 करोड काढणार आहे. आणि त्या माणसाची खरोखरी तेवढी गुणवत्ता आहे का, लायकी आहे का, हे कधीच पाहिलं जात नाही. फक्त तो 5 करोड देतो म्हणून त्याला ते पद दिलं जातं आहे. याचा अर्थ काय? आता जसं हे विधान परिषदेच्या सदस्यांच्या बाबतीत आहे तसंच राजकीय पक्षांची उमेदवारी देतानाही हेच प्रकार होतात असं सर्रास बोललं जातं. मला आठवते 1995च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी नागपुरात एका काँग्रेसच्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की आता नागपूर लोकसभा क्षेत्रात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. तिथे प्रत्येक मतदारसंघात 10-10 लोक जर पकडले जे इच्छुक आहेत विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मिळायला, 10-10 लोक जर पकडले तर ते प्रत्येक जण या नेत्याकडे काही लाख रुपये पोहोचवणार आहेत. आणि नंतर ती माहिती खरी होती असंही मला कळलं होतं. म्हणजे उमेदवारी मिळवायलाच तुम्हाला किती पैसा खर्च करावा लागतो. 1997ला एका शासकीय अधिकाऱ्याने अचानक नोकरी सोडली. त्याच्या आधी तो 3 वर्ष ज्या पदावर होता तिथे त्यांनी भरपूर माया गोळा केल्याचा त्याच्यावर आरोप होता. अर्थात आरोप खुलेआम नव्हता, लोकांमध्ये ती चर्चा होती. आणि त्यांनी अचानक नोकरी सोडली. नंतर तो राजकारणात आला आणि 2 वर्षात त्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्या अधिकाऱ्याशी एकदा मी खाजगीत बोलत बसलो असताना त्यांनी मला सांगितलं की मी जो पैसा कमावला होता त्यातला मेजर पैसा मी उमेदवारी मिळवायला दिला आणि उरलेला पैसा मी निवडणुकीत खर्च केला, तेव्हाच मी निवडून आलो. म्हणजे इथे गुणवत्ता गेली खड्ड्यात. फक्त पैसा मोजा आणि उमेदवारी घ्या, पद घ्या, असाच प्रकार चालतोय ना. कारण त्या पदावर गेल्यावर तुम्हाला पैसा कमावता येतो म्हणून. पण हे कितपत योग्य आहे? अशा रीतीने पैसे घेऊन राजकीय पक्षांनी, मग तो काँग्रेस असो, तो भारतीय जनता पक्ष असो, ती शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, अशा पद्धतीने पैसा घेऊन गुणवत्ता नसताना उमेदवारी दिली जाणं, पद दिलं जाणं हे कितपत योग्य आहे? आता मागेही मी
एक दोन व्हिडिओ केले होते, त्यात मी हा मुद्दा मांडला होता की विधान परिषदेत जे राज्यपाल नामनिर्देशित सदस्य असतात तिथे घटनेने ते कोणत्या कॅटेगरीतले असावे यासाठी बंधन घातलेलं आहे. घटनेच्या 171 कलमाच्या 5 उपकलमान्वये असं नमूद आहे की ते सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा सहकार या 5 क्षेत्रांपैकी एका क्षेत्राशी जुळलेले जाणकार आणि तज्ज्ञ असावे, तरच त्यांना उमेदवारी दिली जावी, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा प्रशासन सुचारू रूपाने चालवण्यासाठी उपयोग होऊ शकेल. मात्र जेव्हा मी हिशोब काढला 1960 पासून तर 2014 पर्यंत एकूण 118 सदस्य नेमले गेले महाराष्ट्राच्या विधान परिषदेत. त्या 118 पैकी 12 सदस्य फक्त कला, साहित्य आणि विज्ञान याच्याशी संबंधित होते आणि ते खरोखरी जेनैन होते. बाकी सगळे हे राजकारणी होते. वस्तुतः जरी घटनेत नमूद नसलं तरी काही ज्येष्ठ विधी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार घटना तज्ज्ञांनी जेव्हा ही घटना बनवली तेव्हा त्यांना अभिप्रेत हे होतं की इथे गैर राजकीय व्यक्ती याव्यात, ज्या निवडणुकीच्या राजकारणात येण्यात इच्छुक नाही किंवा निवडणुकीच्या राजकारणात आल्या तरी त्या निवडून येणार नाही, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, अशा व्यक्तींनाच हे सदस्यत्व दिलं जावं. पण त्या 118 जणांची नावं त्यातले 12 वजा करून उरलेले 106 जे आपण नावं पाहिले तर ते सगळे राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांना कधीतरी विधानसभेत किंवा लोकसभेत उमेदवारी दिली जाऊ शकली नाही किंवा दिली गेली तरी ते पराभूत झाले. त्यांची कुठेतरी सोय लावावी म्हणून त्यांना तिथे विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमलं जाते. मग काही वेळा ते खोटेच कोणत्या तरी या कॅटेगरीत आहेत असंही दाखवलं जाते. मला आठवतं 2014 मध्ये ज्या 12 सदस्यांच्या नेमणुका झाल्या त्याच्या विरोधात काही लोक हायकोर्टात गेले होते. त्यातल्या एका खटल्यात मी सुद्धा इंटरव्हेनर म्हणून अपियर झालो होतो. त्यावेळी मग मी जेव्हा सगळे कागदपत्र मागवले तेव्हा मी एक राजकीय नेता पाहिला ज्याचा साहित्यिक म्हणून उल्लेख केला होता. मग मी माहिती घेतली, त्या राजकीय नेत्यांनी कुठेही एकही पुस्तक लिहिलं नव्हतं, कुठेही काहीही लेख लिहिले नव्हते. साहित्याशी त्यांचा अर्थार्थी संबंध नव्हता, तरीही त्यांना साहित्यिक दाखवलं गेलं होतं. असेही प्रकार झाले आहेत. हे प्रकार काही देवाणघेवाण झाल्याशिवाय झाले असतील असं वाटते का? आणि इथे अजून या सगळ्या प्रकारात एक लक्षात आलं की त्यात समाजसेवा आणि सहकार हे 2 मुद्दे दिलेले आहेत. तर समाजसेवा आणि सहकार, कोणताही राजकीय नेता हा कुठेतरी सहकारी संस्थांशी जोडलेला असतोच, म्हणून त्याला सहकारी क्षेत्रातला तज्ज्ञ दाखवायचं. समाजसेवा करायला तो 4 वेगवेगळ्या संघटनांचा सदस्य असतोच, म्हणून मग तो समाजसेवक दाखवायचा. असे करून पदं दिली गेली आहेत. ही पदं काही देवाणघेवाण झाल्याशिवाय झाली असतील असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तसं सांगा. त्यामुळे हे सगळेच पदं देताना कुठेही गुणवत्ता पाहिली जात नाही.
असा इतके वर्षात राजकीय पत्रकार म्हणून मी जो काही अभ्यास केला आहे यावरून माझ्या लक्षात आलं आहे, गुणवत्तेला मारा गोळी, पक्षाला किंवा त्या नेत्यालाच काय पैसा मिळतो, समोरच्या माणसाकडून किती जास्त पैसा मिळतो त्याच्यावर त्याला पद द्यायचं. मग ते विधानसभेतलं किंवा लोकसभेतलं सदस्यत्व असो, विधान परिषद किंवा राज्यसभेतलं सदस्यत्व असो, मंत्रीपद असो किंवा नगरसेवक पद असो, या सगळ्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते. हे उघडं गुपित आहे आणि हेच एक नागडं वास्तव आहे. मात्र झाकली मूठ 1.25 लाखाची या न्यायाने कोणीच बोलत नाही. आता डॉक्टर नीलम गोऱ्हे बोलल्या त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पडलं. पण इतर पक्षातही नेमकं हेच चालते. पण प्रेक्षक हो, हे कितपत बरोबर आहे? पक्षवाढीसाठी किंवा प्रशासन सुचारू रूपाने चालण्यासाठी जी काही आर्थिक देवाणघेवाण होत असेल किंवा ज्या काही नियुक्त्या होत असतील त्या गुणवत्तेच्या आधारावर व्हायला हव्या की आर्थिक देवाणघेवाणीच्या आधारावर, याचा कुठेतरी विचार करायला हवा. आता याच्याही पुढे जाऊन सांगतो की ज्या क्रीम पोस्ट असतात, म्हणजे एखादं पोलीस ठाणं जिथे भरपूर कमाई होते, तिथे पोस्टिंग मिळण्यासाठी म्हणे बोली लागते की जो इन्स्पेक्टर जास्त पैसे देईल त्याला त्या ठाण्याची पोस्टिंग मिळेल. सरकारी पदांचंही असंच असते. मग तो जिल्हा उद्योग अधिकारी असो, उद्योग संचालक असो की अजून कोणी असो, सगळ्या ठिकाणी गुणवत्ता गुंडाळून ठेवली जाते आणि सामान्य माणसाला मात्र गुणवत्तेच्या मुद्द्यावर संधी नाकारली जाते. याचा कुठेतरी विरोध हा व्हायलाच हवा. त्यासाठी आता समाजानेच सजग व्हायला हवं आहे. अशा प्रकारांना वेळीच पायबंद कसा घालता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवे आहेत. त्याचा आपण विचार करूया, इतकंच मला इथे सुचवावं असं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपल्या सूचनांचे स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेलच, त्यासाठी धन्यवाद. केले नसल्यास जरूर करा. इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा, त्यांना प्रतिक्रिया द्यायला सांगा आणि त्यांना त्यांच्या प्रतिक्रियांसोबतच प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करायला सांगा. एवढीच विनंती आहे. नमस्कार.